पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि त्याबरोबर नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यांना आता अपेक्षा निर्माण झाली की आगामी काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये जी मागणी घटली होती ती वाढू शकते. याबरोबरच आपले जे शेतकरी आहे त्यांच्या कांद्याला सुद्धा येणाऱ्या काळात डिमांड होईल अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे नक्की या निवडणुकांचा या कांद्याच्या बाजारभावावर काय परिणाम झाला होता किंवा दोघांचं एकमेकांशी नातं काय होतं? इतकंच नव्हे तर सुखसागर जो कांदा यंदा पश्चिम बंगालमध्ये त्याचं उत्पादन जास्त आहे, ते नक्की किती आहे, त्याची काय परिस्थिती आहे, तो खरंच संपलेला आहे का? आणि मग माझा नाशिकचा नगरचा जो कांदा आहे तिकडे जर गेला तर माझे ₹2 भाव वाढतील का? असे सगळे प्रश्न जे तुमच्या मनात आहे त्याची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधनं अतिशय अभ्यासपूर्वक आणि आकडेवारीसह समजून घेणार आहोत. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे तारीख 6 मे 2026, वार आहे बुधवार. तर सर्वप्रथम आपण सुखसागर कांदा तो येतो कधी आणि त्याची काय परिस्थिती ते बघूया. तर यंदाच्या हंगामात असं सांगितलं गेलं की सुखसागर जो कांदा आहे पश्चिम बंगालमध्ये जो सुखसागर विभागात येतो त्याचं उत्पादन रेकॉर्ड झालेलं आहे. म्हणजे विक्रमी उत्पादन झालं आणि ते किती झालं तर 7.5 लाख मेट्रिक टन. आता पश्चिम बंगाल हे असं राज्य आहे की जिथे कांद्याचं कन्झम्पशन जास्त होतं आणि तिथूनच पुढे नंतर बांगलादेश आणि तिकडे या ठिकाणी स्टॉक होऊन पुढे इथल्या बॉर्डरवरनं तो निर्यात होतं. त्याविषयी आपण नंतर बघणारच आहोत. तर आता कांद्याचं उत्पादन वाढलं अशा जेव्हा बातम्या यायला लागल्या, असे अंदाज यायला लागले, साधारण हे मार्चमध्ये जे घाऊक विक्रीचे दर होते ते 18 ते 20 रुपये आणि किरकोळ विक्रीचे दर आता 25 रुपये प्रति किलो असे सुरू आहेत पश्चिम बंगालमध्ये किंवा कोलकात्याच्या बाजारात. आता ते थोडे वाढलेले दिसून येत आहेत. ते कसे वाढले ते पण सांगतो. आता हा कांदा जो आहे ऑगस्टपर्यंत टिकतो स्टोरेजमध्ये आणि साधारण एप्रिल मेपर्यंत जुना स्टॉक कमी व्हायला सुरुवात होते. नवीन हंगाम नाही पण एकूण पुरवठा मेच्या आसपास घटायला सुरुवात होते. त्यामुळे मेमध्ये कांदा पूर्ण संपत नाही पण तो संपण्याच्या मागे लागतो. म्हणजे काही कांदा स्टॉकमध्ये जातो आणि काही जो कांदा आहे जो बाजारात येत होतो त्याची आवक हळूहळू घटत जाते. थोडक्यात मेच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यामध्ये हा कांदा याची आवक इतकी कमी होईल की नाशिकच्या किंवा महाराष्ट्राच्या कांद्याला तिथे डिमांड होईल. ती अगदी थोडीशी, म्हणजे जिथे अजिबातच डिमांड नव्हती या सगळ्या निवडणुकीच्या काळात किंवा कमी झाली होती, ती डिमांड निदान 10 ते 12% वाढण्याची शक्यता आहे किंवा 20%ची शक्यता आहे. आता व्यापाऱ्यांनी जे सांगितलं आहे ते महत्त्वाचं कारण आहे की निवडणुकीच्या काळात कांद्याची मागणी घटली. काय कारण होतं? तिथे परिस्थिती बदलली होती, सगळीकडे बॅरिकेड लावले होते आणि कांद्याच्या गाड्या जाऊ देत नव्हत्या अशी बंधनं होतीत का? असं काही बंधन नव्हतं. ना वाहतुकीचं बंधन होतं, ना माल येण्या जाण्याचं बंधन होतं. मग हे बंधन जे होतं ते होतं आदर्श आचारसंहितेचं. आता तुम्ही म्हणा आदर्श आचारसंहिता आणि याचा काय संबंध आहे? तर संबंध असा आहे की रिटेल जे व्यापारी आहे किंवा हातगाडीवाले आहे, टोपलीमधनं जे कांदा विकतात, ज्यांचा कांद्याचा स्टॉल आहे, ते जेव्हा व्यापाऱ्यांकडनं खरेदी करतात ते रोखीमध्ये हा व्यवहार होतो. आजही UPI आहे, डिजिटल पेमेंट आहे, चेक आहे. पण हे जे किरकोळ व्यवहार होतात साधारण 10 किलो, 100 किलो, 50 किलो असे जे व्यवहार केले जातात तर कोलकाता आणि तिथले व्यापारी असं सांगतात की ते सगळे व्यवहार हे रोखीमध्ये केले जातात. आता अडचण काय आहे? बरेचसे जे व्यवहार समजा नाशिकचे किंवा काही होत असतील तर त्या पण काही व्यवहारांमध्ये रोकडचा वापर केला जातो. UPI किंवा डिजिटल पेमेंटचा वापर, बँक पेमेंटचा वापर कमी होतो. आदर्श आचारसंहितेमध्ये असं आहे की समजा तुमच्याकडे अनावश्यक म्हणजे तिथं लिमिटपेक्षा जास्त कॅश सापडली तर ते कुठलाही शहानिशा करत नाही ही कांद्याच्या विक्रीची होती किंवा आणखी काय होती, यातनं तुमच्यावर कारवाई होते. हे तुम्हाला माहिती, प्रत्येक ठिकाणी चेकिंग चालते. आता ही कॅश आहे, समजा एखाद्या कांदा व्यापाऱ्याकडे साधारण 2 लाख रुपये असतील आणि तो घरी घेऊन चालला आहे कांदा विक्रीतनं, रोकड आहे आणि पकडलं त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी तर ते अडचणीत येऊ शकतात. मग अशा स्थितीमध्ये UPIचे व्यवहार जे असतील जेवढे लिमिटमध्ये करता येतील तेवढ्याच पद्धतीने करावेत आणि म्हणून हेच कारण होतं
की कांद्याची जी मागणी रोकडमध्ये जे व्यवहार होत होते ते घटल्यानं तिथली मागणी कमी झाली, त्यामुळे ते दबावात मागणी होती. लोकल कांदा पण तिथे आहे, विशेषतः नाशिकचा किंवा परराज्यातून येणाऱ्या कांद्याचा हा परिणाम सांगतो. आता या सगळ्याचा परिणाम संपूर्ण आचारसंहितेच्या काळामध्ये असाच टिकून राहिला आणि आता आचारसंहिता लवकरच सरकार स्थापन झाल्यानंतर संपुष्टात येईल. त्यातली बंधनं रिझल्ट लागल्यानंतर बऱ्यापैकी संपलेली आहेत आणि आचारसंहिता संपली ही अधिकृत निवडणूक आयोग हे जाहीर करतं नंतर. तर याचा एक परिणाम आहे. त्यामुळे आता हा जो भाग आहे सुखसागर कांदा तिथे संपत आलेला आहे किंवा संपण्याच्या वाटेवर आहे, त्याची सुरुवात झालेली आहे, पूर्ण संपलेला नाही. आता तिथले कांद्याचे भाव काय ते आपण बघूया. आजचे कांद्याचे बाजारभाव माझ्याकडे आहेत ते मी वाचून दाखवतो. कोलकाताच्या 12 बाजार जी आहे त्याला पोस्टा बाजार जिथे म्हणतात, तिथे कांदा 1750 ते 2075 म्हणजे आणि सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटल विकला जातो आहे. आता नाशिकचा कांदा जलपैगुरी नावाचं जे मार्केट आहे तिथे 1800 ते 2000 रुपये चालू आहे. हावडा मार्केटमध्ये नाशिकचा कांदा 1500 ते 2200 विकला जातो आहे. आजचे बाजारभाव आहे हे, आज मला आता जे प्राप्त झालेले आहेत, आणि सरासरी 1800 रुपये विकला जातो आहे. दार्जिलिंगला सिलिगुडी मार्केटमध्ये 1800 ते 2000 आहे आणि सरासरी 1900. थोडक्यात नाशिकच्या कांद्याला साधारण 1800 रुपयापर्यंत 1600 ते 1800 रुपये बाजारभाव मिळतो आहे. आणि लोकल कांदा जो आहे तो कलकत्त्याचा विचार करता तो साधारण 1700-1800 रुपयांना विक्री होत आहे. आणि यातनं असं लक्षात येतं आहे की लोकल कांद्याचे बाजारभाव वाढत आहेत. किती वाढले ते समजून घेऊया. आता मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात काय बदल झाले या 2 दिवसामध्ये ते बघू, की जेणेकरून तुम्हाला त्यातनं दिलासा मिळेल. आता माझ्याकडे जे आहे हावडा मार्केटमध्ये आहे ते 1800 रुपये टिकून आहे नाशिकचा कांदा. कोलकाता मार्केटमध्ये मागच्या आठवड्यात कांदा होता 1354. या आठवड्यात म्हणजे आत्ता या 2 दिवसात त्याची वाढ होऊन 1835 रुपयांपर्यंत गेला आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 35% वाढला आहे उन्हाळी कांदा. आता ही परिस्थिती अशी असेल त्यामध्ये नाशिकचा कांदा मालदा जिल्हा जो आहे तिथे 1870 वरनं तो 1843 वर आला आहे, म्हणजे साधारण 1.5% त्याच्यामध्ये घट आहे. हावडामध्ये मी तुम्हाला सांगितलंच त्या याच्यामध्ये. आता हुगळीमध्ये जो नाशिक कांदा आहे तो 1414 वरनं 1548 वर गेला आहे, तिथे 10% वाढ आहे. आणि उन्हाळी कांदा 25% वाढलेला आहे, तो 1407 वर गेला आहे. आणि लोकल कांदा जो आहे तो 1470 वर पोचला आहे, तो 31% वाढलेला आहे. दार्जिलिंगमध्ये नाशिकचा कांदा त्यात अगदी किरकोळ वाढ आहे 2%, 2800 रुपयांपर्यंत पोचलेला आहे. आणि दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाणी दुर्गम आहे, त्यामुळे तिथले कांद्याचे बाजारभाव स्वाभाविक जास्त आहेत, पण मी तुम्हाला आकडे सांगतो आहे. आणि तिथला जो कांदा आहे लोकल कांदा तो आता साधारण 3% वाढून 1956 रुपयांपर्यंत पोचलेला आहे. दक्षिण दिनाजपूरमध्ये चांगल्या क्वालिटीचा कांदा 1570 रुपये पोचला आहे, 11% वाढ आहे. एकूणच आपण जर बघितलं तर कांद्याची मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव वाढलेले दिसतात. पूर्व वर्धमान जिल्हा जो आहे तिथे 7% वाढला आहे. नाशिकचा कांदा 10% वाढला आहे, तो 1726 झाला आहे. पश्चिम वर्धमान जिल्ह्यांमध्ये मात्र नाशिकचा कांदा टिकून आहे, म्हणजे तो काय 1464 वर आहे, तिथं फार काही वाढ घट नाही आहे. असे एकूणच वेगवेगळे जिल्हे आहेत. साऊथ 24 परगणा ज्याची फार चर्चा होते निवडणुकींमध्ये आत्ता, तिथे कांद्याचे बाजारभाव 12.9 म्हणजे साधारण 13% वाढला आहे, 1800 रुपयांपर्यंत पोचलेला आहे. हे पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. एकूणच कलकत्त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये कांद्याचे बाजारभाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत या 2-3 दिवसात वाढत आहेत. लासलगावचे व्यापारी काय सांगतायत? लासलगाव, पिंपळगाव किंवा नाशिक जिल्ह्यामधनं पश्चिम बंगालमध्ये कांदा जातो आणि पुढे जेव्हा बांगलादेशची निर्यात होते तेव्हा इथून जास्त प्रमाणात जातो. काही कांदा जो जातो तो अहिल्यानगरमधनं जातो. त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी परिस्थिती आहे, हे व्यापाऱ्यांचं काय जे म्हणणं आहे ते सांगतोय की ही आता पुढच्या बाजारभाव वाढीसाठी पूरक आहे आणि मागणीसाठी पण पूरक आहे. थोडक्यात आता जे कांद्याचे बाजारभाव नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये घटत होते, वाढत होते, ते या आठवड्यात तुम्हाला काळजीचं कारण हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे.
रविवारच्या व्हिडिओमध्ये. पण आता या बाजारभावामुळे डिमांड जी कमी जास्त राहिली किंवा दबावात राहिली ती थोडीशी वाढेल आणि ती डिमांड टिकून राहील आणि भविष्यामध्ये कांद्याचे बाजारभाव जे आहे ते खाली येणार नाही, स्थिर राहून थोडे थोडे वाढेल. हे ऑलरेडी आपण सांगितलं आहे. पण पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या याच्यानंतर प्रक्रियेनंतरचे कांद्याचे बाजारभाव याचं विश्लेषण समजून घ्यायचं होतं, म्हणून हे सगळं सांगतोय. व्हिडिओ थोडा मोठा होईल, शेवटचा निष्कर्ष काढतो की जेणेकरून तुम्हाला फार काही त्याच्यामध्ये वेळ घालवायला नको. आता संपूर्ण मे महिन्यात कांद्याचे बाजारभाव कसे राहतील याचा जिल्हावार आकडेवारीसह आपण व्हिडिओ केला आहे. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकतात. आणि दर आठवड्याला अगदी जिल्हावार सरासरी कांद्याचे बाजारभाव काय राहतील, विकावा की ठेवावा याचा अतिशय रोखठोक स्पष्ट अधिकृत आकडेवारीसह आपण विश्लेषण करत असतो शनिवारी किंवा रविवारी. त्याचाही व्हिडिओ केला आहे, तोही तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकता. आता पुढचा ट्रेंड काय असणार आहे या सगळ्या याच्यातनं, तर सध्याचं काय आहे की सुखसागर कांदा अजूनही बाजारात आहे. स्टॉक कमी होतोय पण आवक नवीन होत नाही आहे. याच्यामुळे नाशिककडची जी आवक होती त्या बाजारामध्ये किंवा इकडची महाराष्ट्राची जी गाड्या जात होत्या त्या गाड्यांमध्ये घट झाली होती मधल्या काळात. ते आता परत पूर्वपदावर येईल. निवडणूक काळात दबलेली जी बाजारपेठ आहे ती आता पुन्हा सक्रिय होईल. घाऊक खरेदी वाढण्याची शक्यता आहे. आणि निष्कर्ष काय, मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळूहळू मागणी वाढण्याचे संकेत आहे. आता पुढे जे आहे मेचा दुसरा आठवडा सुखसागर उपलब्ध राहील, स्थिर राहील. महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी कमी राहील पण मागणी राहील. आता अजिबातच जी घसरलेली होती. आणि मेच्या मध्य ते जूनपर्यंत सुखसागरचा स्टॉक घटतो. निवडणुकीचा परिणाम तो तर निघून गेलेला असेल. बाजार स्थिर होतील आणि व्यापारी खरेदी करतील. इथे टर्निंग पॉईंट होईल. साधारण मे एंड होताना आधी आपण जे दिलेलं आहे निष्कर्ष म्हणजे नाफेडची खरेदी, NCCFच्या खरेदीबद्दल मी सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि त्यामध्ये या वेगवेगळ्या राज्यांचे परिणाम यातून एकूणच काय आहे महाराष्ट्रासाठी काय की आताचं जे आहे की मेच्या शेवटापासून जूनपर्यंत पश्चिम बंगालकडनं मागणी वाढेल, दरात सुधारणा अपेक्षित आहे. याच्यातनं अगदी शेवटचा आणि जे काही शेतकऱ्यांसाठी सल्ला आहे, टप्प्याटप्प्याने विक्री करा. चांगल्या क्वालिटीचा कांदा असेल तर टप्प्याटप्प्याने विक्री करा. तत्काळ मोठी विक्री करू नका. कांदा बाजारात आणा पण टप्प्याटप्प्यानं आणा. शक्य झालं तर राखून ठेवा. ॲव्हरेज कांदा असेल किंवा गोल्टा असेल जो टिकतच नसेल तो मात्र तुम्हाला विकायला हरकत नाही. मात्र कांदा विकायचा की ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे, तुमचा निर्णय आहे. आम्ही कुणालाही कांदा विका ठेवा सल्ला देत नाही. तुम्ही संदर्भ म्हणून या माहितीचा वापर करा, याचं डिस्क्लेमर दिलेलं आहे. जूनच्या मागणीवर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. त्यामुळे 15 मे नंतर जूनपर्यंतचे काय नंतर बाजारभाव असतील ते पण आपण वेळोवेळी सांगूया. जोडून राहा. तुमचं मत आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.